नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की महाराष्ट्रात व्यावसायिक स्तरावर ऊस शेती करणं हे काही सोपं काम नाहीये. विशेषतः जेव्हा पिकावर अचानक किडींचं संकट येतं आणि अक्षरशः हातातोंडाला आलेला घास हिरावला जातो. खूप मेहनत असते आपली यामागे, बरोबर ना? आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तुमच्या फायद्याच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. या सादरीकरणाचा विषय आहे द शुगरकेन फार्मसी, प्रगत निंबोळी आधारित व्यवस्थापन. बऱ्याचदा आपण बाजारातली महागडी औषधं आणतो, पण आपल्या आजूबाजूला असलेल्या कडुनिंबात किती प्रचंड ताकद लपलेली आहे हे आज आपण अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. चला तर मग या विषयात थोडं सखोल जाऊया. आजच्या या सखोल अभ्यासामध्ये आपण प्रामुख्याने 6 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. एक म्हणजे उसावरील किडींची मूळ समस्या नेमकी काय आहे. 2 निंबोळी अर्काची बायोकेमिस्ट्री म्हणजे त्यामागचं विज्ञान काय आहे. 3 थंड अर्क म्हणजेच कोल्ड एक्स्ट्रॅक्शन काढण्याची योग्य पद्धत कोणती. 4 लक्ष केंद्रित करून कीड नियंत्रण कसं करायचं. 5 मातीचं आरोग्य आणि नत्र व्यवस्थापन. आणि सर्वात शेवटी 6 हे सगळं वापरण्याचे नियम, मर्यादा आणि सुरक्षितता. मी तुम्हाला खात्री देते की आज केवळ वरवरची माहिती मिळणार नाही, तर अगदी विज्ञानाच्या मुळापासून ते थेट शेतात फवारणी करण्याच्या अचूक पद्धतींपर्यंत सर्व काही आपण आज सविस्तर समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या समस्येपासून, उसावरील किडींची समस्या. रात्रंदिवस घाम गाळून उभा केलेला आपला ऊस जेव्हा डोळ्यादेखत वाळू लागतो ना, तेव्हा होणाऱ्या वेदना आणि होणारं आर्थिक नुकसान शब्दात सांगता येत नाही. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील ऊसपट्ट्यात जर तुम्ही पाहिलं तर अर्ली शूट बोरर म्हणजेच खोडकिडा, व्हाईट ग्रब्स म्हणजे पांढरी अळी आणि मिलीबग्स म्हणजे पिठ्या ढेकूण यांनी अक्षरशः थैमान घातलेलं असतं. ह्या किडींमुळे होणारं नुकसान इतकं भयंकर असतं की संपूर्ण ऊसाची बेटेच्या बेटे वाळून जातात. बघा होतं काय, ऊसाचा जो मुख्य कोंब असतो तो आतून पूर्ण सुकून जातो, ज्याला आपण आपल्या भाषेत किंवा कृषी भाषेत डेड हार्ट म्हणतो. यालाच क्लंप मॉर्टॅलिटी किंवा बेटांची मरतूक असंही म्हटलं जातं. मुळांवर घाव घालणारी पांढरी अळी असो व आतून ऊसाचा पूर्ण गाभा पोखरून काढणारा खोडकिडा यांच्यामुळे फुटव्यांच्या अवस्थेतच उत्पादनात इतकी प्रचंड घट होते की शेतकऱ्याचं कंबरडच मोडतं. पण काळजी करू नका, यावर एक अत्यंत प्रभावी, वैज्ञानिक आणि पूर्णपणे नैसर्गिक असा उपाय आहे. आणि तो समजून घेण्यासाठी आपण आता दुसऱ्या भागाकडे वळूया, निंबोळी अर्काची बायोकेमिस्ट्री. कडुनिंब म्हणजेच अझादिरच्टा इंडिका हे केवळ एक साधं झाड नाहीये बरं का. जर तुम्ही विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर तो एक चालता बोलता अत्यंत गुंतागुंतीचा असा रासायनिक कारखाना आहे. या झाडामध्ये 100हून अधिक बायोॲक्टिव्ह संयुगे असतात, ज्यांना वैज्ञानिक भाषेत लिमोनाइड्स म्हणतात. आता यातला सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असेल तर तो म्हणजे अझाडिरेक्टिन. हे सर्वात शक्तिशाली लिमोनाइड आहे. हे काम कसं करतं ते नीट समजून घ्या. किडींच्या शरीरात एक्डिसोन नावाचं एक मोल्टिंग हॉर्मोन असतं, जे त्यांना कात टाकायला आणि मोठं व्हायला मदत करतं. हे अझाडिरेक्टिन अगदी हुबेहूब या हॉर्मोनची नक्कल करतं. बाजारातली रासायनिक कीटकनाशकं कशी किडीला लगेच मारून टाकतात, तसं हे रसायन तत्काळ मारत नाही. त्याऐवजी जेव्हा खोडकिड्यांसारखी एखादी कीड हे अझाडिरेक्टिन खाल्लेला भाग खाते, तेव्हा तिच्या शरीरातली अंतःस्रावी प्रणाली म्हणजेच एंडोक्रिन सिस्टम पूर्णपणे बिघडून जाते. याचा थेट परिणाम असा होतो की ती अळी काट टाकू शकत नाही आणि ती कधीही प्रौढ अवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे तिची वाढ आणि प्रजननाचं चक्र तिथेच कायमचं थांबतं. कीड मोठीच झाली नाही तर ती पुढची पिल्लं कशी देणार. आणि हे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे की निसर्गाचं रसायनशास्त्र कसं काम करतं. यात अजून 2 घटक असतात, निंबिन आणि सालानिन. हे दोन्ही घटक अत्यंत कडू असे अँटीफिडंट्स म्हणून काम करतात. अँटीफिडंट म्हणजे काय, तर ऊसाच्या पानांवर जेव्हा हे रसायन पडतं तेव्हा ते इतकं भयानक कडू होतं की कीड ते खाण्याऐवजी उपाशी राहून मरणं पसंत करते. पण यातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिस्टेमिक ट्रान्सलोकेशन. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन ऐका. इतर सेंद्रिय तेलांच्या तुलनेत निंबोळी अर्क ऊसाच्या मुळांद्वारे थेट शोषला जातो आणि वनस्पतीच्या जायलेम व फ्लोएममधून संपूर्ण पिकात अगदी पानापानांत पसरतो. आता अर्ली शूट बोररची अळी ऊसाच्या गाभ्यात इतकी खोलवर लपून बसते की तिथे वरून केलेली फवारणी सहसा पोचतच नाही. पण या सिस्टेमिक ट्रान्सलोकेशनमुळे हे कडू रसायन थेट त्या गाभ्यात आतपर्यंत पोचतं आणि लपलेल्या किडीला अत्यंत प्रभावीपणे लक्ष्य करतं. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय ना, पण आता आपण तिसऱ्या आणि अत्यंत व्यावहारिक भागाकडे वळूया, कोल्ड एक्स्ट्रॅक्शन मेथड किंवा थंड अर्क काढण्याची पद्धत. हे नैसर्गिक अस्त्र प्रभावीपणे काम करण्यासाठी ते योग्य पद्धतीने बनवणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल की बाजारात तर निंबोळी अर्क मिळतोच की, मग तो का नाही वापरायचा. तर बाजारात मिळणारे व्यावसायिक निंबोळी अर्क
आणि घरी बनवलेला अर्क यात खूप मोठा फरक आहे. ही तुलना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारखान्यामध्ये किंवा औद्योगिक प्रक्रियेत जेव्हा अर्क काढतात तेव्हा उष्णतेचा म्हणजेच हाय हीटचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आणि मगाशी मी जे अझाडिरेक्टिन रसायन सांगितलं ना, ते उष्णतेला अतिशय नाजूक असतं. उष्णतेमुळे ते बाष्पीभवन होऊन किंवा विघटन होऊन मोठ्या प्रमाणावर नष्ट होतं. म्हणूनच शेतकऱ्यांनी घरीच कोल्ड एक्स्ट्रॅक्शन म्हणजेच थंड पद्धतीने अर्क बनवला पाहिजे. यामुळे किडींना मारण्यासाठी आवश्यक असलेले हे मुख्य औषधी घटक किंवा विष पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि त्यांची ताकद जराही कमी होत नाही. आता ही अर्क काढण्याची 5 किलोची पद्धत अत्यंत अचूकपणे कशी राबवायची ते टप्प्याटप्प्याने पाहूया. एकही टप्पा चुकवायचा नाहीये. यासाठी मे ते जुलै महिन्यात मिळणाऱ्या पूर्ण पिकलेल्या पिवळ्या निंबोळ्याच वापरायला हव्यात. पहिली पायरी, 5 किलो निंबोळ्या पूर्णपणे सावलीत वाळवणं आवश्यक आहे. त्यांना चुकूनही थेट सूर्यप्रकाशात वाळू नका, कारण उन्हातली अतिनीळ किरणे म्हणजेच UV रेज त्यातील महत्त्वाची रसायने नष्ट करतात. दुसरी पायरी, या वाळलेल्या निंबोळ्यांचे वरचे आवरण आणि गर काढून टाका. यातून तुम्हाला साधारण 2.5 ते 3 किलो शुद्ध पांढऱ्या बिया मिळतील. या बियांची जाडसर भुकटी करून घेणं गरजेचं आहे. तिसरी पायरी, ही तयार झालेली भुकटी एका सुती कापडात बांधून 10 लिटर स्वच्छ पाण्यात बुडवून ठेवा. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. यासाठी केवळ प्लॅस्टिक किंवा मातीचे भांडेच वापरावे. धातूचे भांडे अजिबात वापरू नका, कारण धातूचा या रसायनांशी संपर्क आल्यास त्याची ताकद कमी होऊ शकते. हे द्रावण 48 तास म्हणजे 2 दिवस तसेच राहू द्यावे. त्यानंतर तुम्ही पाहाल की पाण्याला छान दुधाळ रंग आणि एक उग्र वास येतो. हेच ते आपलं अत्यंत प्रभावी असं जादुई द्रावण किंवा मॅजिक एलिक्झिर आहे. आणि आता चौथी आणि सर्वात महत्त्वाची पायरी. बघा, निंबोळी तेल हे हायड्रोफोबिक असतं, म्हणजेच ते पाण्यापासून दूर पळतं, पाण्यात मिसळत नाही. त्यामुळे फवारणीसाठी यामध्ये HLB सर्फॅक्टंट जसं की लिक्विड सोप किंवा शॅम्पू मिसळणे पूर्णपणे आवश्यक आहे. हे 10-1 या प्रमाणात मिसळावं. यामुळे काय होतं तर ते ऊसाच्या गुळगुळीत पानांवर व्यवस्थित चिकटून राहतं आणि खाली ओघळून वाया जात नाही. आता आपलं हे ब्रह्मास्त्र तयार झालं आहे, पण त्याचा अचूक वापर कसा करायचा ते आता या चौथ्या भागात पाहूया. ऊस शेतीमध्ये योग्य वेळेला आणि औषधाच्या अचूक मात्रेला सर्वात जास्त महत्त्व असतं. हे कसंही आणि केव्हाही फवारून चालत नाही. या चार्टमधली अचूक आकडेवारी आणि प्रमाण समजून घेणं तुमच्यासाठी सर्वात रंजक आणि महत्त्वाचं ठरेल. सर्वात आधी प्रिव्हेंटिव्ह ढाल म्हणजेच कीड येण्यापूर्वीच जर पिकाचं संरक्षण करायचं असेल तर 300 ते 1500 ppm तीव्रतेची फवारणी वापरावी. पण जर पिकावर आधीच कीड लागली असेल, ॲक्टिव्ह इन्फेस्टेशन, तर मात्र 5000 ते 10000 ppm इतका अत्यंत तीव्र अर्क फवारणं आवश्यक आहे. त्यानंतर ऊसावरील अननस रोग आणि वाळवीच्या नियंत्रणासाठी लावणीपूर्वी ऊसाचे बेणे 0.5% निंबोळी तेलाच्या द्रावणात 15 मिनिटे बुडवून ठेवणं गरजेचं आहे. सेंद्रिय नियंत्रणासाठी 3 दिवसांचा नियम अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तो असा की कीड नियंत्रणात येईपर्यंत 3 दिवसांच्या अंतराने सलग 3 फवारण्या कराव्यात. आणि हो, जर फवारणीनंतर तत्काळ पाऊस पडला तर अर्काचा कडवटपणा धुवून जातो. त्यामुळे अशावेळी लवकरात लवकर पुन्हा फवारणी करणं अत्यंत आवश्यक असतं. आता फवारणी करायची कशी? तर ऊसाच्या वाढीच्या सुरुवातीच्या म्हणजेच फॉर्मेटिव्ह स्टेजमध्ये V-शेप फवारणी पद्धत वापरणं अत्यंत फायदेशीर ठरतं. यासाठी हेक्टरी 2.5 लिटर द्रावण ज्याची तीव्रता 3000 ppm असावी ते लागतं. V-शेप फवारणीमुळे काय होतं तर औषध थेट ऊसाच्या पोंग्यामध्ये मध्ये जाऊन साठतं, बरोबर त्याच जागेवर जिथून खोडकिड्याची अळी आत शिरण्याचा प्रयत्न करते. पुढे जेव्हा ऊस मोठा होतो आणि त्याची पूर्ण वाढ झालेली असते, ज्याला आपण ग्रँड ग्रोथ फेज म्हणतो, तेव्हा पानांची दाटी झाल्याने शेतात आर्द्रता खूप वाढते. अशा दमट वातावरणात पिठ्या ढेकून मिलीबग्स आणि खवलेकीड स्केल इन्सेक्ट्स पानांच्या आच्छादनात एकदम खोलवर लपून बसतात. अशावेळी निंबोळी तेल ॲस्फिक्सियंट म्हणून उत्कृष्ट काम करतं. तेलाचा हा पातळ थर या सूक्ष्म किडींच्या श्वसन छिद्रांवर म्हणजे स्पिरॅकल्सवर जाऊन बसतो आणि ती छिद्रे पूर्णपणे बंद करतो. त्यामुळे किडी गुदमरून मरतात. हे रसायन त्यांना आतून विषबाधा करत नाही, तर भौतिकदृष्ट्या म्हणजेच फिजिकली त्यांचा श्वास कोंडून त्यांचा खात्मा करतं. किडींचं नियंत्रण तर आपण पाहिलं. आता आपण वळूया मातीच्या आरोग्याकडे. तुम्हाला माहीतच आहे, ऊस हे खूप जास्त खत खाणारं पीक आहे. त्याला त्याच्या संपूर्ण जीवनचक्रात दीर्घकाळ आणि अगदी सातत्याने नायट्रोजन म्हणजेच नत्राची खूप मोठी गरज असते. पण इथे एक अतिशय आश्चर्यकारक आणि धक्कादायक सत्य आहे. थोडं लक्ष देऊन ऐका. उष्णकटिबंधीय मातीमध्ये आपण जे युरिया खत देतो त्यापैकी तब्बल 50 ते 70% खत पिकाला मिळतच नाही. ते हवेत अमोनिया गॅसच्या रूपात उडून जातं, ज्याला व्होलेटायझेशन म्हणतात, किंवा पाण्यासोबत नायट्रेटच्या रूपात जमिनीत खोलवर वाहून जातं, लिचिंग.
विचार करा, 70% खत वाया जातं. ही शेतकऱ्यांची किती मोठी आर्थिक हानी आहे आणि पर्यावरणाचंही किती मोठं नुकसान आहे. पण यावर एक अत्यंत प्रभावी वैज्ञानिक उपाय आहे, तो म्हणजे नायट्रिफिकेशन इन्हिबिशन. ही खऱ्या अर्थाने एक नत्र क्रांती आहे असं म्हणायला हरकत नाही. यामागचं विज्ञान समजून घ्या. युरियाला जर आपण निंबोळी तेलाचं कोटिंग केलं तर त्यात असलेलं एपियाझा नावाचं रसायन मातीतील नायट्रोसोमोनास या जीवाणूंची वाढ मंदावतं. हे जीवाणू काय करतात तर ते खतातील स्थिर अमोनियमचे जलद गतीने अस्थिर नायट्रेटमध्ये रूपांतर करत असतात, जे पाण्यासोबत सहज वाहून जातं. जर आपण युरियाच्या वजनाच्या 0.5% ते 1.0% निंबोळी तेलाचा लेप दिला तर ही रूपांतरणाची प्रक्रिया एकदम मंदावते आणि खताचा स्लो रिलीज प्रभाव तयार होतो. म्हणजेच काय तर नत्र एकाच वेळी न मिळता हळूहळू मिळत राहतं आणि हा प्रभाव ऊसाच्या प्रदीर्घ वाढीच्या चक्राशी अगदी तंतोतंत जुळतो. या व्यतिरिक्त मातीमध्ये हेक्टरी 250 ते 500 किलो निंबोळी पेंड मिसळणं हा यावरील सर्वात खात्रीशीर सेंद्रिय उपाय आहे. ऊसाच्या नाजूक मुळांना पांढऱ्या अळीच्या किंवा व्हाईट ग्रब्सच्या भयंकर हल्ल्यापासून वाचवण्यासाठी निंबोळी पेंड हा सर्वोत्तम आणि अगदी सुवर्ण उपाय मानला जातो. तसेच मातीतील पिकाला मारक ठरणाऱ्या हानिकारक सूत्रकृमींना म्हणजेच नेमॅटोजला दाबून टाकण्याचं अत्यंत महत्त्वाचं कामही निंबोळी पेंड अविरतपणे करत असते. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम आणि अत्यंत संवेदनशील भागाकडे वळूया. नियम, मर्यादा आणि सुरक्षितता. हे नियम म्हणजे तुमचा यशाच्या चाव्या आहेत. या अटींकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर आतापर्यंत घेतलेली सर्व मेहनत आणि तयार केलेला अर्क पूर्णपणे वाया जाऊ शकतो. हे पुढील 4 नियम अत्यंत काटेकोरपणे पाळायचे आहेत. पहिले, पाण्याचा सामू म्हणजेच पीएच. निंबोळी अर्क अल्कधर्मी पाण्यात अत्यंत वेगाने खराब होतो. त्यामुळे फवारणीच्या पाण्याचा सामू 6.0च्या आसपास म्हणजेच किंचित आम्लधर्मी असणं अनिवार्य आहे. दुसरे, अतिनील किरणांचा प्रभाव UV डिग्रेडेशन. मगाशी मी सांगितलं तसं अझाडिरेक्टिन हे रसायन सूर्यप्रकाशात अतिशय नाजूक असतं. थेट सूर्यप्रकाशात अवघ्या 48 तासात त्याची निम्मी ताकद कमी होते. त्यामुळे फवारणी नेहमी संध्याकाळच्या वेळीच करणं सक्तीची आहे, जेणेकरून रात्रभरात ते औषध पिकात व्यवस्थित मुरेल. तिसरे, टिकण्याची क्षमता शेल्फ लाईफ. घरी बनवलेल्या कोल्ड एक्स्ट्रॅक्शन अर्काचं आयुष्य फक्त 3 ते 4 दिवस असतं. अर्काचा वास जर गोड लसणासारखा येत असेल तर तो फवारणीसाठी चांगला आहे. पण जर त्याचा वास आंबट किंवा कुबट रॅन्सिड सार येत असेल तर समजून जा की त्यातील सर्व औषधी घटक नष्ट झाले आहेत. चौथे, एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजेच IPM. निंबोळी अर्क रासायनिक औषधांसोबतही अतिशय प्रभावीपणे वापरता येतो. निंबोळी फवारल्याने किडींची प्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि त्यानंतर केलेली रासायनिक फवारणी अनेक पटींनी जास्त प्रभावी ठरते, तेही शेतातील मित्र कीटकांना कोणताही मोठा धोका न पोचवता. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्याचा अंतिम परिणाम काय होतो? जी कोल्ड एक्स्ट्रॅक्शन आणि माती व्यवस्थापनाची पद्धत आज आपण एवढ्या सविस्तरपणे पाहिली, तिचा जर तुम्ही पूर्ण आणि अचूक वापर केलात तर शेतकरी म्हणून तुम्ही रासायनिक खतांचा आणि महागडे कीटकनाशकांचा तुमचा खर्च तब्बल 15 ते 20% सहज कमी करू शकता. हो, 20%. आणि याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे ऊसाची गुणवत्ता सुधारून साखरेचा उतारा म्हणजे CCS देखील वाढलेला दिसून येतो. थोडक्यात सांगायचं तर हा एक विचार अतिशय महत्त्वाचा आहे, तो कायम लक्षात ठेवा. निंबोळीचा एकात्मिक वापर केल्याने ऊस उत्पादक शेतकरी केवळ रसायनांवरील आपला अवलंबित्व कमी करत नाही, तर आपल्या पिकाचं सर्वात भयंकर किडींपासनं अत्यंत प्रभावीपणे संरक्षणही करतो. जर हा व्हिडिओ तुमचं विचार बदलत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.